अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, शुभ सकाळ मैत्रिणींनो. पोळी बनवण्याचं काम तर हे सर्वांनाच किचकट वाटतं, कंटाळवाणं वाटतं, कारण त्याला खूप वेळही लागतो. परंतु ते नियोजनपूर्वक व सुटसुटीत केलं तर ते बिलकुलही कंटाळवाणं वाटत नाही. पहिलं मला देखील काम हे वेळखाऊ असल्यामुळे कंटाळवाणं वाटायचं, परंतु मी थोडंसं नियोजनपूर्वक केलं. एका छोट्याशा डब्यामध्ये तेल काढून घेत असते पोळींना लावण्यासाठी आणि एका कंटेनरमध्ये पीठ काढून घेत असते पोळींना लावण्यासाठी. आणि मी अगदी 2 पायली दळण एकदम निवडून आणि दळून आणत असते, त्याच्यामुळे मला सारखं ते दळणाचं काम बघावं लागत नाही. आणि 2 पायल्या पीठ बसून इतका मोठा पिंप मी घेतलेला आहे वापरण्यासाठी. आणि त्याच्याच वरती मी परत पोळपाट लाटणं ठेवत असते आणि त्याच पिंपामध्ये एक गाणी आणि कंटेनर पडलेला असतो. त्याच्यानेच मी पोळींना हवं तेवढं पीठ गाळून घेत असते. एका कंटेनरने पीठ घेतलं तर अगदी त्याच्यात आरामात 6 पोळ्या होतात आणि 2 कंटेनर घेतलं की 12 पोळ्या होतात, असं मेजरमेंट मला माहिती आहे. तर सकाळी नाश्ता झालेला असेल तर एकच कंटेनर पीठ गाळून मी पोळ्या करत असते आणि नाश्ता झालेला नसेल तर 2 कंटेनर पीठ गाळते आणि त्याच्यातून पोळींना लावण्यासाठी असं पीठ काढत असते. त्याच्यामुळे मला बरोबर मेजरमेंट कळतं की किती पोळ्या करायच्या आहेत त्या. तर पोळींचं कणिक भिजवतानाच मी त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल आणि थोडंसं मीठ घालून आणि छान असं मळून घेत असते. त्याच्या आधी मी ते छान असं मिक्सही करते. पिठातच तेल आणि मीठ टाकून छान मिक्स करून मळून घेतलं तर आपल्या पोळ्या छान मऊ येतात. तर पोळी बनवताना मी अगदी थोडं पाणी घालून लागन तसं पाणी घालूनच पीठ मळून घेत असते. आपण जर एकच जाऊन त्याच्यात पाणी घातलं तर ते पातळ होऊ शकतं किंवा पाणी कमी झालं तर पीठ कडकही होतं. मी हातानेच असं थोडं पाणी घालून आणि लागण जेवढी गरज आहे तेवढं पाणी घालून छान असं पीठ मळून घेत असते. तर तुम्ही नवीन पोळ्या शिकत असाल तर प्रत्येक गोष्ट मेजरमेंट करून केली तर तुमच्या पोळ्या अगदी अचूक प्रमाणातच बनतील, कमी किंवा जास्त होणार नाहीत. आणि जे नवीन पोळ्या शिकत आहेत त्यांनाही परत घेतलं तरच चांगलं. त्याच्यामुळे आपल्याला अगदी मोकळा वेस मिळतो आणि आपण छान असं कणिक भिजवून घेतो. ज्यांचं पीठ गाळून ठेवलेलं असतं ते अगदी बाउलमध्ये पीठ भिजवू शकता, परंतु 2 पायल्या पीठ गाळणं हे देखील खूप वेळखाऊ काम आहे. प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी करण्यासाठी खूप वेळच लागत असतो. त्याच्यामुळे मी गाळून न ठेवता त्याच्यात एक कंटेनर आणि गाळणी नेहमी ठेवत असते. तुम्ही बघू शकता मी एकाच हाताने सर्व कणिक अशी भिजवून घेतलेली आहे आणि परातही जास्त खराब झालेली नाही, ती एकदम क्लीन निघालेली आहे. आणि ज्या हाताने पीठ आपण मळलंय, कणिक भिजवलंय, त्या हाताचं पीठ काढण्यासाठीच आपल्याला दुसऱ्या हाताचा उपयोग करावा लागला. आणि असं कोरडं पीठ लावून आणि मी असं छान असं हात क्लीन करून घेतलेला आहे. आणि ह्या सर्व टिप ह्या नेहमी स्वयंपाक करणाऱ्या महिलांसाठी नाही, तर जे नवीन पोळ्या शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे. तर काही मैत्रिणींना सवय असते की हातानेच असं नखानेच असं आपण ते पीठ काढून घेत असतो, परंतु आपल्या नखांमध्ये आपण हात किती जर स्वच्छ केले तर नखांमध्ये खूप अशी घाण असते. त्याच्यामुळं कधीही उलथणीचाच वापर करायचा आपली परात क्लीन करण्यासाठी. आणि मी आता जे मळलेलं कणिक आहे ते एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवणार आहे आणि परातीच हात धुवून स्वच्छ करून घेणार आहे. आणि मी स्वयंपाकासाठी नंतर जे भांडे निघतात ते परातीतच जमा करून ठेवत असते. पोळी करताना सुटसुटीत दिसावं म्हणून मी जास्त
सामान असं किचन ओट्यावर फैलून ठेवत नाही. पोळींना लागणारं साहित्य एका साईडला काढून घेतलं तर मोकळं सुटसुटीत वातावरण तयार झालं तर आपल्याला पोळींचं काम हे कंटाळवाणं वाटत नाही. तर 5 ते 10 मिनिटांसाठी मी हे पीठ याच्यामध्ये असंच झाकून ठेवलेलं होतं. तोपर्यंत इतर कामे उरकून घेतले. जसे पीठ भिजेपर्यंत आपण 10 मिनिटात आपली भाजी देखील फोडणी देऊन होते, जर आपली ॲडव्हान्स तयारी झालेली असेल तर. पोळींना सुरुवात केली तर मी अगदी 1-2 मिनिट असे पीठ छान असं मऊ करून घेत असते आणि त्याचे असे गोळे गोळेही बनवून ठेवत असते. त्याच्यामुळे आपल्याला पोळी करण्यासाठी वेळ लागणार नाही. तर अशा गोल डायरेक्शनमध्ये जर आपण उंडा थोडासा फिरून घेतला तर जेव्हा आपण पोळी तव्यावर तयार झाल्याच्या नंतर टाकतो आणि भाजतो त्यावेळेस ती फुलण्यासाठी खूप मदत होत असते आणि पिठाचा उंडा देखील मऊ होत असतो. तुम्ही बघू शकता मी पोळीला असं सगळीकडे समप्रमाणात तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ टाकलं आणि फक्त मी त्याच्या कडाकडाच प्रेस करून घेणार आहे. त्याला मी मध्ये बिलकुल प्रेस करणार नाही. आणि परत असं जेव्हा चंद्रकोरची घडी तयार झाली त्यावेळेसही त्याच्यावर तेल लावून थोडंसं पीठ लावलं आणि मी याच्या फक्त कडाकडा प्रेस करणार, याला मध्ये बिलकुल प्रेस करणार नाही. मध्ये जर प्रेस केलं तर आपली पोळी व्यवस्थित फुलत नाही. मध्ये प्रेस केलं नाही तर त्याच्यात बरोबर हवेची एअर भरल्यासारखं तयार होतं आणि त्याच्यामुळे आपली पोळी फुलण्यास मदत होते. आणि पोळी बनवत असताना मी फक्त त्याचे काटच लाटत असते. आणि जर तुम्ही पोळी शिकत असाल तर त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की पोळी गोल यावं असा अट्टहास न करता फक्त पोळीच्या कडा लाटल्या जावे. पोळीचे फक्त काट लाटण्यास भर द्यावा. पोळी पातळ होईल याच्याकडे लक्ष द्यावे. ती गोल होण्याच्याकडे फोकस न केला तरी चालेल. कारण जेव्हाही आपण नवीन पोळ्या शिकत असतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं आपली पोळी गोल गरगरीत यावी आणि आपण त्याच गोष्टीकडे फोकस करत असतो. परंतु आपल्याकडून गोल गरगरीत आणण्याच्या प्रयत्नामध्ये पोळी खूप अशी जाड होत असते. तर माझं म्हणणं आहे ज्या नवीन मैत्रिणी किंवा मुली पोळ्या शिकत आहेत त्यांनी पोळी गोल येण्यावर फोकस न करता पोळी अशी पातळ आणि त्याचे काट पातळ लाटले जाईल याच्यावरच फोकस करावा. आणि जे नवीन पोळ्या शिकत आहेत त्यांची माझ्याप्रमाणे अशी गोल गोल पोळीही फिरणार नाही, लाटणंही फिरणार नाही. तर हे खूपच प्रयत्नानंतरच जमत असतं. तर मीही माझ्या मुलीला व पुतणीला सध्या पोळ्या शिकवत आहे. तर त्यांनाही मी एकच गोष्ट सांगते, पोळीचा नकाशा निघाला तरीही चालेल, फक्त पोळी पातळ लाटण्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्याकडेच भर द्यायचा. ह्या दोन्ही गोष्टी जमल्या की पोळी आपापच नंतरून गोल जमायला लागते. नंतर पोळी तव्यावर टाकल्याच्या नंतर आपण नवीन तर असं लगेचच उलटपालट करत असतो, परंतु अगदी खालच्या साईडने थोडीशी शेकल्या गेली तरच ती पोळी उलट करायची असते. अगदी सरळ सोप्या भाषेत सांगायला गेलं तर खालच्या साईडने असे बुडबुडे दिसायला लागतात. त्याच वेळेस आपण ती पोळी उलटून घ्यायची. आणि नवीन जर तुम्ही पोळ्या शिकत असाल तर पोळी शेकण्यासाठी असा रुमाल घ्यायचा आणि मी पोळी इथं गोल गोल फिरवते. त्याचं कारण असं की आपण असं गोल फिरवत जर पोळी भाजली प्रेस करून पोळी गोल गोल फिरवली तर ती पोळी फुलायलाही लागते. त्याच्यामध्ये एक हवेची अशी लेअर तयार व्हायला सुरुवात होते. तर जे कोणी नवीन पोळ्या शिकत आहेत त्यांना इकडे पोळी भाजायची, दुसरीकडे लाटायची हे नवीन बिलकुल जमत नाही. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी पोळी लाटल्याच्या नंतर जेव्हा तव्यावर टाकली तेव्हा एकदाही तेल लावलेले नाही. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता.
तेल लावलं नाही याचं कारण असं की मी पोळ्यांचं पीठ भिजवतानाही त्या तेलाने मीठ टाकलं होतं आणि पोळीचा उंडा बनवत असतानाही त्याला असं 2दा तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी तिसऱ्यांदा त्याला तेल लावलेलं नाही, कारण मग त्या पोळ्या खूपच ऑइली होतात. आणि अशा पद्धतीने पोळी भाजून घेतल्याच्यानंतर थोडी हातावर प्रेस करून घेतली आणि आपली इथं पोळी रेडी.